जरांगे पाटील आता त्या पॅरासाइट किंवा परजीवीसारखे झाले की ज्यांना माईक किंवा मीडियावरती त्यांच्यापेक्षा जास्त अटेन्शन जर कुणाला भेटत असेल तर त्यांना ते बिलकुल सहन होत नाही. जरांगे पाटील यांनी बच्चू कडू यांच्याबद्दल म्हटलं की यांची सरकारशी सेटलमेंट आहे, महाराष्ट्रातल्या लोकांनी यांना रस्त्यावर फिरू देऊ नये. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन. मित्रांनो, आज आपण परत त्या महामानवाविषयी बोलणार आहोत, ज्या महामानवानी एक आरक्षणाचं आंदोलन राजकीय आंदोलनामध्ये कन्वर्ट केलं. जो व्यक्ती आरक्षणाची कुठल्याही प्रकारची माहिती ठेवत नाही, फक्त आणि फक्त रस्त्यावर धिंगाणा घालणे आणि फक्त मॉबच्या भरोशावरती सरकारच्या आई बहिणीवर शिवा देणं असो, कोणत्या मुख्यमंत्र्याला शिवी देणे असो, लोकांना शिवी देणे असो, अधिकाऱ्यांना आरेतुरेची भाषा करणं असो, या प्रकारचं कार्य करू लागतो. मित्रांनो, तुम्हाला त्या भस्मासुराची गोष्ट माहिती आहे का? भस्मासूर, होय भस्मासुरांनी महादेवाकडून आशीर्वाद, म्हणजे त्यांना जे आपण म्हणतो की आशीर्वाद घेतला, वरदान घेतलं की मी ज्याच्या कुणाच्या डोक्यावरती हात ठेवेल तो जळून भस्म होऊन जाईल. आता भोलेनाथ हे भोलेनाथ आहेत, त्यांनी वरदान तर दिलं की हो, आजपासून तू ज्याच्या डोक्यावरती हात ठेवशील तो भस्म होऊन जाईल. पण त्याला त्या पावरची आणि त्या गर्वाचा माज चढला. त्यांनी काय केलं, ज्यांनी त्या व्यक्तीला, म्हणजे ज्यांनी भस्मासुराला वरदान दिलं, त्याच महादेवावरती धावत सुटला की महादेवा, आता मी तुझ्या डोक्यावरती हात ठेवेल आणि तुलाच भस्म करून टाकेल. तेव्हा श्रीकृष्णाला मध्ये यावं लागलं मोहिनीचं रूप घेऊन, तुम्हाला माहिती असेल, आणि मोहिनीसोबत तो एवढा गुंतला गेला की त्यांनी स्वतःच्या डोक्यावरती हात ठेवला आणि तो भस्म झाला. अशाच प्रकारचं काही पाटील साहेबांसोबत होत आहे का? कारण मित्रांनो, ज्या समाजाच्या भरोशावरती जे लोकांना चुरण देऊन, ज्याला आपण म्हणतो की आरक्षणाचा मुद्दा, आरक्षणाचा जो लोकांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा राहतो, तो मुद्दा त्यांनी हातात घेतला. गरीब मराठा बांधवांना, आमच्या गरीब मराठा बांधवांना उभं केलं आणि त्यानंतर ह्या समाजाच्या भरोशावरती जे आरक्षणासाठी आंदोलन काढलं होतं, ज्या मागण्या आरक्षणाच्या होत्या, त्या मागण्या कधीही सॉल्व्ह होणार नाही याचा प्रयत्न मनोज जरांगेंनी केला. तो प्रयत्न काय होता मित्रांनो? तो प्रयत्न हा होता की या समाजातील, म्हणजेच आमच्या गरीब मराठा समाजातील लोकांना गुंतवून ठेवणं आणि हा आरक्षणाचा मुद्दा राजकीय स्वार्थासाठी कसा वापरता येईल याचा उपयोग त्यांनी करून घेतला. तुम्हाला माहिती असेल की स्टेजवरती जेव्हा साहेब गेले तेव्हा काय साहेबांची ऊर्जा ती, म्हणजे बाकी त्यांच्या आई बहिणीवरती शिवाय देणं आणि साहेबांची ऊर्जा दिसणं, ज्या साहेबांनी कधीही मराठा समाजाला आरक्षणाचं समर्थन सुद्धा खुलेपणे केलं नाही. भरपूर सारे इंटरव्ह्यूचे दाखले याच्या आधी मी तुम्हाला दिले, ज्याच्यामध्ये पवार साहेब हे मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण याच्या समर्थनात कधीच नव्हते. सुप्रियाताई सुळे असतील, त्या सुद्धा म्हणतात की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं याच्या समर्थनात मी नाही, पण मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळावं. पण मनोज जरांगे दादा, तुमची तर मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण हे ओबीसीतूनच मिळालं पाहिजे, तरी सध्या तुम्ही ब्र काढण्याची हिंमत केली नाही. कारण की तुम्हाला माहिती आहे की पवार साहेबांविरुद्ध ब्र काढणं म्हणजे आपलं जे आपण थाट मांडून बसलोय हे सगळं एका दिवसात गोळा करून आपल्याला परत अंतरवाले सराटीमध्ये जावं लागेल. आणि परत गेल्यानंतर काय होईल? ना तिथे लोक असतील पाय दाबण्यासाठी, ना तिथे जिप्सी असतील घेऊन 2 करोडची 1 करोडची जे काही गाडी असेल ते घेऊन फिरण्यासाठी कोणी नसेल, माईकचे बोके तोंडाजवळ नसेल, पाय दाबण्यासाठी लोक नसेल, जेसीबी नसेल फुलाचा हाल घालण्यासाठी. परत एकदा तुम्हाला तेच जे तुमचं पारंपरिक जीवन होतं किंवा जे जुनं जीवन होतं ते करावं लागेल. आता तुम्ही खरंच त्या जीवनामध्ये परत परतू इच्छिता का? नाही. त्याच्यासाठी तुम्ही नवीन मुद्दे आता शोधण्याचा प्रयत्न करतात. आता नवीन मुद्द्यामध्ये सगळ्यात नवीन मुद्दा जो आला तो म्हणजे शेतकरी आरक्षणाचा. आता शेतकऱ्यांचा तुमचा संबंध काय? तुम्ही स्वतःला शेतकरी मिळता, पण जे काही माहिती मिळते बरं का, जे काही माहिती समाजाकडून मिळते किंवा समाजातले लोक जे अंतरवाली सराटीमध्येच राहतात किंवा तुमच्या गावापासून 2 किलोमीटर राहतात, ते सांगतात की तुम्ही शेतीचा किती उदरनिर्वाह छानपणे केला आहे, किती प्रकारे तुम्ही छान शेती केली आणि ती शेतीचं तुम्ही काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे. तर शेतकऱ्यांचा तुमचा संबंध नाही, आरक्षणाचा आणि तुमचा संबंध नाही. तुम्ही फक्त आता त्या प्रकारची जीवी लागली आहे. जो सकाळी 9 वाजताचा एक घोंगा वाजत होता, ज्याला मीडियासमोर आली की बोलण्याचं भान राहत नव्हतं, तशा प्रकारे तुमचं आता झालं आहे. आरक्षणाचा मुद्दा संपला की शेतकऱ्यांचा संपला की मुसलमानाच्या आरक्षणासाठी तुम्ही मोर्चे काढसाल. मित्रांनो, महाराष्ट्रात मोर्चे मनोज जरांगे पाटील यांचे कधीही थांबणार नाही.
शरद पवार साहेबांची पार्टी जोपर्यंत सत्तेत येणार नाही तोपर्यंत मनोजदादा पाटील हे कंटिन्युअसली मोर्चे काढत राहतील, सरकारवरतील तोफा गरजवत राहतील, कारण की शरद पवारांना सत्तेमध्ये आणणं हेच एकमेव उद्देश मनोज जरांगे पाटील यांचा आहे. मनोज जरांगे पाटील दुसऱ्या जातींना ज्या प्रकारे हिणवतात आणि महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये जो तेढ निर्माण झाला आहे त्याच्यासाठी जे एक व्यक्तिमत्व जिम्मेदार आहे ते म्हणजे मनोज जरांगे दादा. याच्या आधी सुद्धा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जाती हजारो 100 वर्षापासून दशकांपासून एकत्र नांदतात. मराठा समाजाला बाकी जाती मोठ्या भावासारखं मानतात. जो पाटील म्हणतात, पाटीलचा अर्थ असतो जो आपलं प्रोटेक्टर ऑफ द पीपल, पाटील याला म्हणतात. पाटील हे एक सन्मानाने घेतलेलं नाव होतं. पण तुम्ही स्वतःला पाटील लावता, पण तुम्ही कुणाचा सन्मान करता? अहो, सन्मान करसानच नाही, सन्मान देसानच नाही तर लोक तुमचा सन्मान का करतील? लोकांच्या आयाभाया काढता, लोक पण तुमच्या काढतील. त्यावेळेस तुम्ही माझा समाज 18 कोटी, माझा समाज एवढा आहे की रस्त्यावर उतरून तुम्हाला खतम करेल ही भाषा बोल सांग. पण मित्रांनो, तुम्हाला सांगतो की ह्या भाषेला आज कुणी बळी पडणार नाही. इकून 4 लोक निघले तर तिकून 2 तर निघतील. तुम्ही 10 मारल्या तर तिकून 5 तर मारतील. अशा प्रकारची मानसिकता आज समाजामध्ये निर्माण तुम्ही केलेली आहे. हिंदू धर्माला वेगवेगळ्या जातीत तोडण्याचा प्रयत्न हा तुम्ही केलेला आहे. आणि ते कशासाठी? तर फक्त आणि फक्त पवार साहेबांना कसा सपोर्ट होईल, काँग्रेसला कसा सपोर्ट होईल याच्यासाठी तुमचं हे आरक्षणाचं असेल किंवा कोणतेही तुम्ही उठवलेले जे मुद्दे आहेत ते तुम्हाला दिसतात. शेतकऱ्याचा आणि तुमचा प्रश्न काय हो? सरसकट कुणासाठी हवं? ज्या माणसं 25 एकर पाण्याखालची जमीन आहे, ज्याच्या घरी ट्रॅक्टर आहे, 4 व्हीलर आहे, ज्याच्या घरी सगळं आहे, पाणी आहे, सगळं आहे, त्याला तुम्ही म्हणता सरसकट. म्हणजे त्याच्यावरती 20 लाख रुपये कर्ज असू सरसकट. महाराष्ट्रातल्या 80% लोकांना 1 लाख रुपये कर्ज मिळतं फक्त. तुम्हाला माहिती आहे का साहेब? बँका कशा प्रकारे कर्ज देतात हे माहिती नाही. पण जे प्रस्थापित मराठे आहेत त्या मराठ्यांचं कर्ज माफ करायचं आहे. हे ओबीसी मधून आरक्षण पाहिजे हा मुद्दा कशासाठी होता? तर हे पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, अजून कुठल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणतो त्याच्यामध्ये जर रिझर्वेशन ओबीसींना भेटतं, ते रिझर्वेशन हिसकावून घेण्याचा प्रयत्न, प्रस्थापित मराठ्यांसाठी हिसकावून घेण्याचा प्रयत्न हा मनोज जरांगे पाटलांनी जी सुपारी घेतली होती. मनोज जरांगे पाटील आणि आरक्षणाचा कुठलाही संबंध नाही. मनोज जरांगे पाटील हे एक फितूर आहे, हे गायडेड मिसाईल आहे, पण ते अनगायडेड मिसाईल होण्याच्या मार्गावरती आहे. हे गायडेड मिसाईल सोडलेलं आहे की बाबा आम्हाला सुद्धा हे जे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूक हवं आणि कुणीही लढू नये, फक्त आणि फक्त आम्हीच राहू, अशा प्रकारे काम तू कर. ही जी तुला सुपारी दिली आहे तेवढंच कर, बाकीचं वाजवू नको. ते काम मनोज जरांगे दादा तुम्ही छान प्रकारे करताय. आता राहिलं बच्चू कडू. अहो, बच्चू कडूंची प्रसिद्धी तुम्हाला माहिती आहे का? एकदा अचलपूरमधून जाऊन पहा. बच्चू कडू साहेबांबद्दल बोललं जातं, एक तर मिस कॉल करा भाऊ. मिस कॉलवर कॉल करणारा व्यक्ती आहे, लोकांशी दिवस रात्र कनेक्ट असणारा व्यक्ती आहे. पण तुमच्यासारखा व्यक्ती जो मीडियाच्या पॉप्युलॅरिटीचा हसरूचलेला आहे त्या व्यक्तीला कोणता मोठा व्यक्ती होत असेल ते पाहलं कसं जाईल? त्याच्यासाठी तुम्ही म्हणता सरकारशी सेटिंग केली. अहो, सरकारशी सेटिंग तर तुम्ही पण केली. जे तुम्हाला प्रस्ताव, जे GR तुम्हाला तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी दिला होता तोच GR इथे तुमच्या हातात चिपकवला. ते केदार साहेब आहेत ना, ज्यांना तुम्ही म्हटले ते तुझा मराठा आरक्षणाचा संबंध काय रे? अरे त्या माणसाचं जेवढं मराठा आरक्षणाच्या बद्दल माहिती आहे किंवा अभ्यास आहे तेवढा तुमचा काहीच नाही हो. तुमचा अभ्यासाचा संबंधच नाही मुळात. भाकरी खाएंगे, डांबरी से जाएंगे. कशाला हिंदी बोलायची? मराठी आहे आपण, गर्विष्ठ एकदम. आपल्याला आपल्या भाषेवरती गर्व आहे, त्याच भाषेत बोलायचं. कशाला उत्तर द्यायचे हिंदीमध्ये वाकडे तिकडे? काही गरज नाही ना. पण नाही, त्यांनी कसं असते, एक वाटते की बाबा माणूस हसवा लागला लोकांना. साहेब हे खूप दिवस चालणार नाही. एक दिवस ही पण शाळा नक्कीच लोकांना कळेल आणि ती शाळा काढल्यानंतर हे जे आज लोक तुमच्या मागे उभे आहेत ते किती दिवस राहतील हे पण तुम्हाला विचार करावा लागेल. माझा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.